नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवासाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5000 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5000 पार। पण असं काय घडलं आहे मित्रांनो ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडलं आहे ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5000 पार। हा सवाल तुमच्याही मनातला असणार झाला की असं अचानक काय घडले ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की असं काय घडले ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5000 पार। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। पण असं काय घडलंय मित्रांनो या ठिकाणी ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता 4500 ते 4700 च्या दरम्यान जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या आपणास दिसत आहे याच्यामध्ये तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे 5000 पार। याचं झालं काय तर मित्रांनो, ब्राझील सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। यानुसार आता ब्राझील मध्ये त्या ठिकाणी जे मुख्य इंधन आहे त्याच्यामध्ये बायोडिझेलचा वापर 12% वरून 14% करण्यात आला आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की बायोडिझेल मध्ये 70% सोया तेलाचा वापर केला जातो आणि यामुळे आता ब्राझील मध्ये सोयाबीनचा वापर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे जागतिक मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते। आणि हाच महत्वाचा महानिर्णय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा। पण लगेचच काय सोयाबीनचा बाजारभाव 5000 होणार नाही, तर यासाठी तुम्हाला 15 जानेवारीची वाट पाहावी लागेल, कारण 15 जानेवारी नंतरच अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे एवढं मात्र खरं की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा देशांतर्गत बाजारात ब्राझील मुळे आता सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा। मग विक्रीचा विचार मनात येत असेल तर लक्षात घ्या, 4800 च्या भावावर आपण 25% सोयाबीन विकावं, 5000 च्या भावावर 50% आणि शिल्लक राहिलेलं 25% सोयाबीन 5100 ते 5200 च्या दरम्यान जर विकलं तर या ठिकाणी होऊ शकतो आपला 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।